नहीं चलेगी, नहीं चलेगी। सरकारचं करायचं काय? खाली डोकावरती पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोकावरती पाय. ठाकरे सरकारचा निषेध असो, राजीनामा द्या. निषेध असो, निषेध असो. प्रकाशा इतकं स्पष्ट आहे की महाराष्ट्रातील ठाकरे सरकार भ्रष्ट आहे। महाराष्ट्रातील हे महाआघाडी सरकार महाबिघाडी सरकार झालेलं आहे आणि महाराष्ट्रातील जनता या संपूर्ण घटनाक्रमाचे साक्षीदार झालेले आहे। गेले कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रातील कित्येक मंत्र्यांचे कारनामे हे उजागर होत आहे, बाहेर येत आहेत आणि यात चक्क आता काय तर गृह मंत्रालय सामील झालेलं आहे। गृह मंत्रालयाकडून अपेक्षा काय? गृहमंत्र्यांकडून अपेक्षा काय असते? पोलिसांकडून अपेक्षा काय असते? मायबाप सरकारकडून अपेक्षा काय असते? तर हे मायबाप जनता आहे, या मायबाप जनतेचं संरक्षण करण्याची अपेक्षा असते। मायबाप जनतेला या आळा घालण्यासाठी म्हणजे जे कोणी बाहेरून येणारे जे हे विशेष करून लोकांना त्रास देण्यासाठी जे पायामुळे घातलेले आहेत त्याला आळा घालण्यासाठीचं काम हे गृहमंत्रालयाचं असतं। पण गृहमंत्रालय करत काय आहे? खंडणी बहाद्दर झालेलं आहे। आपल्याच मायबाप जनतेकडून खंडणी वसूल करत आहे आणि खंडणी वसूल करण्याचे आदेश निर्देश कोण देत आहे? गृहमंत्री देत आहेत। तर अशा वेळेस मायबाप जनतेने कोणाकडे पाहायचं? मायबाप जनतेने कोणाकडून अपेक्षा व्यक्त करायच्या? तर अशा वेळेस या भ्रष्ट मंत्र्याचा अनिल देशमुख मंत्री महोदय आणि राज्य सरकार या राज्य सरकारला महाराष्ट्रातील जनता कधीही माफ करणार नाही, कदापिही सहन करणार नाही। 100 पापांचं मडके आता भरलेलं आहे। ही सरकार आता जाण्याची वेळ आलेली आहे। तर अशा या सरकारचं भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत।